नमस्कार मंडळी, मी अरुण गर्ताडकर आज एक कथा सांगणार आहे. ही कथा माझ्या तारुण्यातली, म्हणजे आता म्हातारा झालेलो. दिसतंय ना, डोळ्यांवर चष्मा, चेहरासुद्धा पुष्टी देतोय. पण तारुण्य ओसरलं म्हणून काय झालं? तारुण्यातल्या गोष्टी तर जिवंतच असतात. मी आणि ह्या. आता ह्या म्हणजे कोण एवढं विचारू नका, तुमच्याकडेही ह्या आहेत. त्या ह्या आणि मी, आमचा हा ह्या असा हा संसार असाच पार पडला. त्या संसारातली, त्या प्रपंचातली एक छोटीशी कथा आपल्यासाठी. तुमच्या नावे मनी ऑर्डर आलेली आहे, तेव्हा तुम्ही ती पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्यक्ष हजर होऊन सोडून घेणे. पोस्टमनने दिलेला हा निरोप माझ्या बायकोने सवय असून सुद्धा कुठलीही भेसळ न करता अगदी शब्दशः जेव्हा सांगितला, तेव्हापासून माझी सगळी मानसिक व्यवस्था कोलमडली बघा. माझ्या या मानसिक अवस्थेपेक्षाही घराची आर्थिक व्यवस्था ठार ढासळून गेलेली असताना दिवसभर इकडे तिकडे विनाकारण चांभार चौकशी करणारी माझी बायको ऑर्डरविषयी कितीची, कुणाची, कुठून, कशाला ह्या तिच्या मूलभूत हक्कांचा प्रश्नांवर सहजगत्या पाणी सोडून पोस्टमनला सुखरूप जाऊ देईल ही शक्यताच नव्हती. ही आलेली मनी ऑर्डर म्हणजे अवघड जागेचं दुखणं होऊन गेल्यामुळे मी ह्या विषयावर तिच्याशी बोलणं अशक्यप्राय होतं. गेल्या 2 महिन्यांपासून माझ्या बहिरंगातून झिरपत जाऊन अंतरंगात एक जीव झालेल्या अकल्पित बदलामुळे बायकोची जात रोम रोम सुखावली असल्यामुळे या मनी ऑर्डरच्या निमित्ताने आपलं पितळ उघडं पडल की काय, या धसक्याने माझ्या शुद्ध जीवाला वेळ लागलं होतं. आपलं विंग आता हमखास फुटतं असा साक्षात्कार माझ्या उघड्या डोळ्यांना जाणू लागला. मला कोणी अनभिज्ञ इस्माकडून मनी ऑर्डर आलेली आहे हे तिला कळलं असेल का? पोस्टमनने तिला सगळा तपशील सांगितला असेल का? का तिनेच काही विचारलं नसेल? विचारलं नाही असं कसं म्हणता? 17दा विचारलं, पण मेला सांगायलाच तयार नाही. वरून मलाच विचारतो, कुठून आली असावी हे ओळखा बरं पाहू. इथे आमच्या ह्या बायको 17 वेळा तिने हा प्रश्न प्रत्येक वेळी आवाजाची पट्टी चढून विचारला असेल हे हमखास. तिच्या या बोलण्यावर माझा 100% विश्वास आहे. पण तो पोस्टमनही काही कमी गुणी नसेल. त्याच प्रश्नाने तेच ते उत्तर 70 वेळा देताना ओळखा पाहू बरे एवढ्या लाडीकपणे बोलू शकणारा तो पोस्टमनच असू शकतो. एकच प्रश्न वेगवेगळ्या तऱ्हेने कर्ता, कर्म, क्रियापद ह्या बारबोध बोगद्यातून न जाता तिच्या प्रश्नांची गाडी पार नाम, सर्वनाम, क्रियापद इत्यादी इत्यादी व्याकरणीय वर्णांचा चिंध्या उडून शेवटी प्रश्नचिन्हावरच थांबते हे अनुभवानं मला चांगलंच ठाऊक आहे. म्हणजे कसं बघा, हो ते कुर्लेकर शेठ हातात एवढं सोनं बाळगतात तरी तुमच्याकडे कसे हो पैसे मागतात उसनवार? अगं असते नड एखाद्याची, मागू शकतो, ते ठीक आहे हो. पण तुमच्याकडे पैसे मागण्यासारखं कुर्लेकर शेठने तुमच्यात एवढं काय पाहिलं? म्हणजे समजलं ना रुख? त्यात काय एवढं? इंद्राने नव्हतं मागितलं दान कर्णाकडे. ते समजलं हो, पण पैशांसारखी वस्तू कुर्लेकर शेठने तुमच्याकडे मागावी का? मी काय एवढा कफल्लक दिसतो तुला? ते दिसतंय हो, पण उसनं मागण्यासाठी कुर्लेकर शेठनी गेला ना, नाम, सर्वनाम, क्रियापद सगळं सगळं सगळं. निदान डोळ्यात झोप आल्याशिवाय तिचा हा प्रश्न संपत नाही. मग तुम्ही कितीही उत्तरं द्या, पण ही उत्तरं देताना मला येणारा कंटाळा त्या पोस्टमनला तसूभरही न येता तो सुखरूपपणे घरी किंवा पोस्टात किंवा फार फार तर पत्र वाटायला म्हणून रस्त्यावर पोचला तरी कसा? खरंच
खरंच्या पोस्टमन सारख्या प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि वत्सल जीव ह्या जीवसृष्टीत शोधून काढणं म्हणजे एक अतिशय कठीण काम. दिवसभर प्रामाणिकपणे काम करून सुद्धा एकही पैसा वामन नावाचा पोस्टमनला वाम मार्गाने मिळवता आला नाही, अशी आख्यायिका आहे. कुणीतरी म्हटलंय त्याला, वामन तुझं नाव बदलून घे रे, पण नाहीच तर निदान तुझ्या नावातला शेवटचा न तरी काढून टाक. पण लेखाचा तो न काढून टाकण्याचाही अप्रामाणिकपणा करीत नाही. मग आता रखडतो सायकलीवर, कधी लंगडी कधी दंडी, आणि घरी परतताना मग सीटवरून. आता ही गटांगडीचीच बायको आहे यावर त्याला सोडून अख्खं विश्व विश्वास ठेवत असून सुद्धा तोच एकटा का बरं विश्वास ठेवू शकत नाही? हा प्रश्नच नाही का? मी सांगू? नको नको नको. पुन्हा एकदा माझा उद्धार कशाला हवा? यात कसला आला उद्धार? तिच्या मी सांगू ह्या प्रश्नानं मी हादरून गेलो. मला वाटलं होतं की ती माझी बायको आहे अशी पोस्टमनला खात्री पटत नाही हे मला पटवून देण्यासाठी मी तिचा नवरा म्हणून मुडी शोभत नाही हे सांगण्यासाठी थेट माझ्या डोक्यावरचा टक्कलपासून पार माझ्या पायाच्या सपाट तळव्यापर्यंत पुनश्च एकदा रसभरीत वर्णन करेल. पण खरं म्हणजे तिला ती मनी ऑर्डर कुठून आली असावी या पोस्टमनचा प्रश्नाचं उत्तर सापडलं होतं. 2 महिन्यापूर्वी नाही का पेपरमध्ये आलेलं 9 चौकोनात 7 ते 15 आकडे उभे आडवे तिरकी अशी बेरीज 22 कशी येते हे कोडं सोडवलं होतं तुम्ही. त्यांनी बक्षीस पाठवलं असेल. तिच्या भोळ्या मनावर कधी कधी मी लोभून जातो, म्हणूनच हा आमचा संसार टिकून होता. आता ते बेरजेवाले काय बक्षीस म्हणून पैसे पाठवणार आहेत का? असंच पैसे पाठवायचे असतील तर मग त्यांचे रेडिओ, कॅमेरा, 2 in 1 हे असलं फालतू आयटम कसे काय विकले जातील? पण ते कोडं सोडवलं म्हणजे मी एक अतिशय असाधारण असं काम केलं अशी तिची समजूत झाली. गमतीत ते कोडं माझ्याकडून एकदा सुटलं होतं खरं, पण त्यावेळी नेहमीच तिला टिंगलेचा हमखास विषय असणारा मी कितीही येरागाबाळे असलो तरी बुद्धिमान नक्की आहे असा तिचा ठाम समज झाला. मग दुपारच्या वेळी विरंगुळा म्हणून तुमच्या घरी आले असं दाखवून आमचे हे म्हणजे डोक्याने भारीच तेज बाई, हां पेपरातलं कोडं चुटकी सरशी सोडवतात अशा शुद्ध थापा मारू लागली. सगळ्या चाळीत कौतुकाने काय वाटेल ते सांगू लागले. ते सोडवलेलं कोडं घराघरातून मिरवू लागले. एखादं बक्षीस मिळवण्यासाठी लागणारं कौशल्य केवळ माझ्याच नवऱ्याचा ठाई आहे ह्या मुद्द्यावरून बर्वेचा बायकोशी गुद्द्यावर आली होती. आणि हे हातघाईचं प्रकरण त्या बर्वेबाईचं अंगलट झालं. निसर्ग नियमानुसार तिला पळच खावी लागली. काय करणार बिचारी? नुसतं उंच उंच वाढत गेली, भरली नाही. मग तिच्याकडून आमच्या बायकोने 5 वेळा पर्वच्यासारखं कान हातात धरून ते वाक्य वधवून घेतलं. पुढे गायतोंडीचे सिद्धांत आमच्या परिवारास अमान्य असल्यामुळे तिने जरी आम्हाला बहिष्कृत केलं होतं तरीही तिलाही हे काम येरागाबाळेचं नाही असं 10 घालून पाडून तिरकं बोलून नाक मुठीत धरायला सरळ केलं. आणि बायकोचे हे कौतुक पाहून आमच्या दरवाजावर मी तात्काळ श्री बाशी गटांगडे BCom अशी पाटी लावून टाकली. मलाही हुरूप चढला. आजपर्यंत मी स्वतःला विनाकारण खूप नासमज समजत होतो. ही जाणीव प्रकर्षाने झाली. आता यापुढची घोडदौड सुरू झाली. शब्दकोडे या प्रकाराकडे आम्ही वळलो. संपूर्ण सामर्थ्यानिशी त्या कोड्याशी भिडलो, परंतु दिवसभर प्रयत्न करून सुद्धा एकही शब्द न सुटल्यामुळे थोडा व्यथित झालो. मग अगे मुलीचा गोंगाट कमी कर, अगे जरा 1 कप भरून चहा दे, असे अत्याचार वेडी अवेडी बायकोवर करू लागलो. पण माझी बायको अतिशय खंबीर. ह्या तिच्या खंबीरतेमुळेच त्या शब्द कोड्यांपुढे मी कधी हात टेकले नाही. तसं नाही हो, बुद्धीचा व्यायाम म्हणून खूप ताण देण्यासाठी आणि अख्खा दिवस सोडवत बसवण्यासाठीच ती कोडी असतात अशी बायकोची समजूत घालून त्या कोड्यावर मी दिवसभर उभा आडवा असं काहीतरी झालो. पण माझं शब्द भांडार काय वर्णावं.
सगळी उलटापालटी करून सुद्धा एक शब्दही मला सुचला नाही. तशी ती खंतही मला लागून राहिली नाही, कारण त्या योगानेच मला घरातल्या नित्याच्या कामापासून फारकत मिळाली. त्या कोड्यासाठी घुटमळत राहायचं, निदान तसं दाखवायचं तरी, असा मी निर्णय घेतला. भांडारकर वहिनी आमचा अत्यंत नाजूक विषय. त्यांच्याविषयी विचार करायला मला पहिल्यांदा एवढा मनसोक्त वेळ मिळू लागला. आणि माझी बौद्धिक कसरत बघून बायको मात्र, मी आपणास उगाच खुरा समजत होते हो, अशा चिंबलेल्या नेत्रांनी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागली, दोन्हीकडून प्रेम. ती झोपली ही खात्री करून मीही डाराडूर झोप काढून घेतली आणि पहाटे ती उठायचा आत पुन्हा आपला खेळ सुरू केला. पोऱ्याने दाराच्या फटीतून नवीन पेपरचा अंक सरकवला आणि एक किमयाच घडून गेली बघा. दिवसभर न जमलेलं ते कोडं मी एका मिनिटात एकही शब्द न चुकता यशस्वीपणे पार सोडून टाकलं. तो कोरा पेपर पुन्हा दाराच्या फटीत पूर्ववत ठेवून जुन्या पेपरवर पेन्सिल, रबर आणि तत्सम पदार्थ टाकून पुन्हा झोपून गेलो. बायको उठली तेव्हा तिने तो पेपर बघितला असावा. कोऱ्या पेपरामधलं उत्तर मी भरलेल्या शब्दांशी जोडून बघितलं असावं. हे असावं एवढ्यासाठी की डोक्यावरून चादर घेतलेली असल्यामुळे मी ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं नाही. परंतु कधीही हातात पेपर न घेणारी ती बायको काढ काढ बघत बसल्याची चाहूल मला होती. त्यानंतर पुन्हा एकदा काढ काढ असा आवाज झाला, पण बहुतेक तो नंतरचा आवाज तिने माझ्यावरून ओवाळून आपल्या मस्तकाशी बोट मोडल्याचा असावा. छकुली, रडू नकोस, आवाज करू नकोस, बाबांना झोपू दे, रात्रभर जागरण आहे त्यांना, म्हणून चेंगट छकुलीला कडेवर घेऊन नित्याची कामं ती करीत असल्याचं मी बघितलं. मी चांगले 10 वाजेपर्यंत ताणून दिली. म्हटलं, बेटिया आयश करो आप. सकाळी उठलो तेव्हापासून जेव्हा जेव्हा तिची आणि माझी नजरानजर होऊ लागली तेव्हा तेव्हा तिच्या डोळ्यातील स्निग्धता फुलू लागली. आयुष्यात त्या जीवाची सदान कदा हेटाळणी करणारी बाई माझ्या त्या जीवावर वाढून आपला जीव टाकू लागली. खरं तर मला तरी याशिवाय काय हवं होतं. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद असतो बघा जीवनात. फक्त धागा तेवढं मिळणं गरजेचं असतं. या शब्द कोड्यांचंही तसंच कौतुक झालं. एक दिवस तर, बाबा ते अगदी मूर्ख आहेत, नालायक आहेत, इडियट आहेत, माझ्या संसाराचं वाटोळं केलं तुम्ही यांच्याबरोबर लग्न लावून, असं किती वेळा मी रडली भेकली तुमच्याकडे. पण नाही बाबा, त्या पेपरातलं गणित सोडवण्यात यांच्यापेक्षा आणखी कुण्या दुसऱ्यात एवढी हुशारी असणंच शक्य नाही. आणि यांच्यासोबत माझं लग्न जुळून तुम्ही मला धन्य धन्य केलं. पेपरातलं कोडं बुद्धीने सोडवतात म्हणून ते बुद्धिमान आहेत, आणि तेच कोडं विचार करून सोडवतात म्हणून ते विचारवंतही आहेत, असं पत्र तिने आपल्या बापाला लिहिलं. लिहिताना त्या पत्रावर सांडलेले तिचे अश्रू आज वाढलेले असले तरी आपलं अस्तित्व मात्र अजून शाबूत ठेवू नये. सासरे बुवांनाही आपल्या जावयाची आज खरीखुरी ओळख पटली असावी. माझी कीर्ती कस्तुरीप्रमाणे दिगंतात पसरू लागली. चाळीतले तर सगळेच माझ्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहू लागले, माझ्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करू लागले. आणि त्यानंतर मी मात्र मागे वळून पाहिलंच नाही. रोजचे कोडे रोज न सोडवतात दुसऱ्या दिवशी सकाळ उगवल्यावर, म्हणजे दुसऱ्या दिवसाचा कोरा पेपर घरात आल्यावर, आणि ती गाढ झोपेत असताना बराबर सुटू लागलं. पुढे पुढे माझी वाटचाल शब्दभ्रम, शब्दविभ्रम, शब्दभ्रमर, विरंगुळा, टाइमपास इत्यादी इत्यादी प्रकरणांपासून इंग्रजीतल्या क्रॉसवर्डपर्यंत भरधाव गतीने धावू लागले. मी खरोखरच बुद्धिमान आहे अशी प्रत्येकाची 100% खात्री झाली. पण मी बुद्धिमान आहे हे दाखवण्यासाठी त्या सदरातल्या कित्येक सवयी मला अंगवळणी पाडून घ्याव्या लागल्या. एकदम गंभीर राहणं, किती हसू आलं तरी त्याचा लवलेशही परिणाम चेहऱ्यावर दिसू न देणं, चालता चालता रस्त्यात मध्येच थांबणं, तिथंच बोटं मोजायला लागणं, शून्यात पाहणं, एखाद्याकडे विशेषतः आमचं खाजगी भांडारकर वहिनींकडे घुरून घुरून पाहणं, जागेवर उगाच उडी मारणं, गिरक्या घ्यायला लागणं इत्यादी इत्यादी. बर्वेबाई म्हणायच्या, पार कामातून गेलाय हा गटांगडे.
ह्याच विशेषणांच्या शिवाय आपलं पांडित्य सिद्ध करता येत नसल्यामुळे ते बर्वेबाईने मला ऐकायला जाऊ नये म्हणून पुटपुटलेलं वाक्य संबंध 40 ऐकायला जावं म्हणून मोठ्यानं म्हणावं अशी माझी इच्छा होती. सकाळी ताजे तवाने कपडे घातल्यानंतर माझं कालरचं एक टोक उगाचच दुमडून आत ढकलण्याची आणि 2 पैकी एकच बाहूपर्यंत आवरून घ्यायची बायकोची तळमळ याच्यापेक्षा काही वेगळी नसायची. बुद्धिमान दिसलं पाहिजे, विचारवंत दिसलं पाहिजे, परंतु अतिबौद्धिक किंवा विचारवंत होण्याचा खटाटोपात ह्यांच्या या सवयी जोपासताना कधी कधी जीव घुसमटून जायचा. कची गोड छकुली माझी ये बेटा असं म्हणत वात्सल्यपूर्वक छकुलीला छातीशी घेताना एकदा बायकोनं पाहिलं आणि आपला नवरा पूर्ववत येरा गबाड्या होण्याच्या मार्गावर आहे की काय असं तिला चाटून गेलेली शंका दूर करण्यासाठी मला तेवढ्या वात्सल्याच्या उमाळ्यात छकुलीवर हाकनाक हात चालवायला लागले. तेव्हा कुठं बायकोचा जीव थोडा शांत झाला. मी सदानकदा विचारात असावं म्हणून गंभीर असावं असा तिचा होरा असायचा. एवढ्या गांभीर्यानं हे प्रकरण वळण घेईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मुळात स्वभावातच नाही ते कृत्रिमपणे वागणुकीत उतरवणं मला कसं शक्य व्हायचं. म्हणून मी एकटाच आहे असं लक्षात आल्यावर मी नॉर्मलला यायचा, सुखाने श्वास घ्यायचा आणि ती येते असं कळल्यावर पुन्हा त्या रोगाची अद्यापी मला लागण आहे अशा पद्धतीने डोक्याला पेन्शिल लावून शब्दांच्या धांडोळ्यात विनाकारण अडकायचा. या प्रकरणात निसर्गानेच बायकोच्या शरीरयष्टीत माझी सोय करून ठेवली होती. हत्तीसारखे अजस्र पाय जे 2 पाय होते ते पेलत असतात ते तेवढेच दणकट असल्यामुळे ती जेव्हा कुठल्याही दिशेने चालू लागली म्हणजे उत्पन्न होणाऱ्या धम धम आवाजानं तिचा रोग हमखास कळतो. कुठं चालली, कुठून येते. तरी पण एकदा खिडकीत बसून समोरच्या खिडकीत बसलेल्या आमच्या खाजगी व्यवहारात आमचं अत्यंत भावपूर्ण संकेत चालू असताना तिच्या त्या पावलांची दखल न घेण्याचा प्रमाद माझ्याकडून घडला. पण माझ्या मरकट चाळ्यांनी आणि त्या वहिनींच्या सतर्कतेमुळे, तिच्या माझ्यावरच्या नुकताच वाढलेल्या विश्वासामुळे आणि तिच्या स्वतःचा गलथानपणामुळे तो प्रसंग टळला. पण पुन्हा अशीच वेळ आली तर हा विचार चड्डशी माझ्या मनाला स्पर्शून गेला. मघाचे भावपूर्ण डोळे तिच्यावर फिरवून मी तिला सुचवले, लाडके तुझ्या पायात घुंगरू बांधावेशे वाटतात मला. माझे राजे, आयुष्यात प्रथमच तुम्ही मागितलं आणि जे मागितलं ते तुम्हास अवश्य मिळेल बिनधास्त असा. विश्वामित्राला चढवण्यासाठी मेनकेने जे नुपूर घातले होते त्याच नुपुरांची किणकिण तिच्या कानात घुमत असावी कदाचित, ठाऊक नाही. परंतु संध्याकाळी बारीक घुंगरूंच्या साकड्या घालून जेव्हा ती माझ्या पुढे अवतीर्ण झाली तेव्हा मी कळकळून म्हणालो, छे 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 छे. सामान्य माणसांच्या बायकांना उपभोग्य अशी प्रत्येक वस्तू आम्हास त्यात आहे. विचारवंतांना जे जे शोभेल ते ते आपण करावं अशी आमची आज्ञा आहे. आपली आज्ञा शिरसावंद्य. माझ्या पायाखालची धूळ कपाळावर रेखून ती म्हणाली, विचारवंतांना काय बरं शोभतं? आपणास ते ठाव नाही हे कळून आम्हास बहुत दर्द झाला. तरी पण आपण आमच्या अर्धांगिनी आहात म्हणून सांगितो, बैलांचा गड्यात घालतात त्या घुंगुरांचा तुमच्या पदकमलात पेहराव व्हावा. आज्ञा शिरसावंद्य. सकाळी बायकोने खुडखुड वाजणाऱ्या बैलाच्या गड्यातल्या घंट्याच पायात बांधल्या. तेव्हापासून माझ्या बुद्धीवर पडणारा ताण कमी जाणू लागला. मी नॉर्मल राहू लागलो. मी माणसात येऊ लागलो. माझी घुसमट कमी झाली. यथाशक्ती पीड दिलेल्या आणि त्यापोटी सदानकदा तोंड चालवणाऱ्या तोंडाळ बायकोला सुतासारखी सरळ करणारा हा अहिंसामय मार्ग सोडून मी आजपर्यंत उगाचच नक्षलवाद्यांच्या अतिरेकी कारवाया करीत सुटलो होतो. हा एवढा साधा आणि सरळ मंत्र माझ्या कानात आतापर्यंत कुणीच कसा पुटपुटला नाही. म्हणून तमाम नवरे मंडळी विषयी माझ्या मनात द्वेषाची भावना निर्माण झाली. आता तरी ह्या उपचारामुळे बायकोचा प्रेम पावसात मी चिंब चिंब होऊ लागलो. ओंजळीत पडणाऱ्या पाण्याच्या धारेसारखं शक्य तेवढंच प्रेम मला प्राशन करता येत होतं. बाकीचं सगळं बोटांच्या फटीतून सांडून वाया जात होतं. निर्मियंत्यांनी हाताला फक्त
10च बोटं दिली होती. ती सुद्धा एवढी वेडी वाकडी होती की तिच्यात थांबणंच काही शक्य नव्हतं. एवढी वेडी वाकडी की सरळ म्हणजे काय ग आई, ह्या माझ्या छकुलीचा बालसुलभ प्रश्नाला माझी बोटं दाखवून यांना वाकडं असं म्हणतात, असं आमच्या बायकोने 2 वर्षापूर्वीच तिला समजावून सांगितलं होतं. पण एव्हाना 2 महिन्यात चकार शब्दानेही तिने मला दुखावलं नव्हतं. सुंठी वाचून खोकला गेला असला तरी तिला खेक असल्याशिवाय, उपसूट माझा उद्धार केल्याशिवाय करमत असल तरी कसं, हा प्रश्न मला मधून मधून डंख मारत होता. तेवढं एक शल्य सोडलं तर माझं चांगलंच फावलं. ह्या लीला अगम्य गतीने फोपावत चालल्या होत्या. मी मनोमनी सुखावत होतो आणि गालातल्या गालात हसत होतो.